मिश्रा हा एकटा बोलला नाही, तो बोलला नरेंद्र मोदी. जो नरेंद्र मोदी बहुराष्ट्रीय परिधान मंत्री आहे, त्या परिधान मंत्र्याचा सहारा, सत्तेचा आश्रय त्याला मिळालेला असल्यामुळे अनिल मिश्रा बोलू शकतात. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मध्ये पेशव्यांचा पराभव केला. 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कचा कचा कापून टाकलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, आपण हक्क अधिकारापाशी लढलं पाहिजे, नैतिकता आपल्यामध्ये ती असली पाहिजे, आपण बुद्धिवादी असलो पाहिजे, आपण हक्क अधिकाराच्या पदावर गेलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्यामध्ये ठासून भरवली. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला होता, ते रोडवर असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जय घोषणा करीत असतो. त्याच्यातून तुम्ही आमच्यातली क्षमता ओळखा आणि आमच्या संबंधानं कुठं बोलण्याचा प्रयत्न करा. अतिशय निंदनीय प्रकारचा अपमान करणारा अनुकेंद्र आणि मिश्रा याच्या निषेधात आणि या मिश्राला पाठीशी घालणारा या देशातील वरवटे सरकार याचा संशोधन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये संविधान आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना या विचारांचं समर्थन करायला नांदेड जिल्ह्यातील तमाम बहुजन समाज या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झालेला आहे. मी सर्व मोर्चामध्ये सामील होणारे सर्व कार्यकर्ता, नेता, महिला, युवक, विद्यार्थी या देशातील पार्लमेंट, या देशातील विधानसभा, कारण भारतीय संविधानावर चालत असून आणि चला रस्त्यात थांबू नका, या बंदी चला चला लवकर चला. पवित्र अशा प्रकारचा धर्मग्रंथ असून याची विटंबना करण्याचं कारस्थान एक षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. वंदामी बनते, वंदामी बनते, वंदामी बनते. बहुजन समाजातील सर्व एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी तमाम संविधान मानणाऱ्या बहुजन समाजांना की हा मोर्चा शांततेने महात्मा ज्योतिराव फुले पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत कुठून याची सांगता होणार आहे. आणि या हरामखोराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपमान होणारे शब्द वापरून बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्या हरामखोराला धडा शिकवण्यासाठी आपला आवाज अनिल मिश्रापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून एमपीच्या देशापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो अशी घोषणा आपल्याला देणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.
बनतेजींना विनंती आहे, बनतेजींना आपण प्रधानमंत्रीच्या निवडणूक जागेपर्यंत जाणार आहोत. पोलीस प्रशासनाच्या मंडळींना विनंती की त्यांनी पलीकडच्या बाजूला लाईन लावण्यासाठी मदत करावी. मावसाची मंडळी लाईन संयोजन समितीचे सगळे सदस्य मोर्चाची लाईन लावतील शिस्तशीर पद्धतीने, समोरच्या बाजूला येतील. संयोजन समितीचे सर्व सदस्य समोरच्या बाजूला यावं. त्यांनी कृपया सर्व सदस्यांनी समोरच्या बाजूला यावं. ज्यांनी या मोर्चासाठी मेहनत घेतलेली आहे खूप मोठी, ते सगळे सदस्य समोर येतील. सर्वांनी समोर यावं. गिरफ्तार करो अनिल मिश्रा को गिरफ्तार करो अशी घोषणा देतो. गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो. भारतीय संविधानाचा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मी म्हणे संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद म्हणे. संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद. अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा. समतावाद विज्ञानवाद हाच आमचा ध्येयवाद. समतावाद विज्ञानवाद, समतावाद विज्ञानवाद, समतावाद विज्ञान
संविधानवाद संविधानवाद बहुजन माणसात संविधानवाद संविधानवाद संविधानाने काय दिले घराघरात संविधान होईल आपला गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही आता समोरचा बुद्ध मूर्तीच्या जागेवर पोहोचा तिथं वंदन आहे आपल्या जागेवर बुद्ध मूर्तीच्या जागेवर पोहोचा पहिले जय भीम मशीन हातीवून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे भारतातील न्याय वाटप करण्यासाठी संपूर्ण देशाने न्याय जनगणना करा शासन करते आणि राजकीय पक्षांकडून दोन दोनच्या लाईनी करा दोन दोनच्या करता करून वंदना होईल दोन दोनच्या लाईनी करा दोन दोनच्या करता करून वंदना होईल
शुभम बिभम म्हणू नको, आपल्याकडे काही नाही, फुलायचं काही नाही आपल्याकडं. शुभम म्हणून पप्पाला हायलाइट मला करून देऊ नको. ॲटोत नाही तर गाडीत असतील ना. पोरं बोलवते की 45 पोरं आहेत. मी बोलव काय कोणाकडे बघा रे. भाऊ घुसायचं वय पब्लिक येणार आहे. येणार आहे पुढे याला म्हणतात जोश. खतरनाक रे, खतरनाक. असा जो होता माणसांमध्ये बी नाही. थांबवा गाडी, उतरा. कुठं चालले पुढे सरळ. ट्रॅफिक चला या पटकन. पोलीसवाले गडबड करायले, तुम्ही बी थोडी गडबड करा. पोलीसवाले गडबड करायले. हा बिंदास. पोरं घे, पोरायला थांबव. ए गवऱ्या बिवऱ्या कुठे आहे मग. ए रिपब्लिकन हक्क परिषद अब यामध्ये चला उभं का पटपट पटपट. हो का कॅमेरा कोणता आहे. स्क्रीन बघ कशी होईल. हो ना वा वही ना की यायची होती हो. अरे बाप भाऊ त्याची लय भारी व्हायली. नाही आपलं काम नाही. आपलं काय काम नाही. आपलं काय काम. कॅमेरा सेट जाऊ काय पुढे थांबा.
मुर्दाबाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अटक करा अटक करा अटक करा अटक करा अरे साल्याचं करायचं काय अरे साल्याचं करायचं काय अरे जय भीम अरे जय भीम अरे जोर से बोलो अरे शांत से बोलो सीना तान के बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चलो बॅनरच्या सोबत घंटेची असू द्या बॅनर घंटेची ताकद द्या बाकीच्या समाजबांधवांनी विनंती की आपण रांगेमध्ये पाठीमागे राहायचं सर्वजण पुढे न येता कार्यकर्त्यांना विनंती आहे नम्र पाठीमागे थांबा समोर येऊ नका समोर येऊ नका समोर घंटेची असू द्या बॅनर सोबत बाकीच्या सर्वांनी पाठीमागे राहा आणि आपल्याला या ठिकाणी अत्यंत शांततेच्या मार्गाने आपल्याला पुढचा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा हो ना हो संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद संविधान अभिजित डॅड कुठे आहेत जेम का जेम हो का गाडी भरून आली हो आपली वा वा जय भीम लय मस्त थोडं मला जाऊ द्या मला जाऊ द्या भाऊ मी जाऊ का समोर अरे मला अबे जाऊ द्या की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा बिरसा मुंडाचा या बॅनरच्या पुढून मागवा यांना बाजूला घ्या बॅनरच्या समोरून बाजूला घ्या या बाजूला शाबाश संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान क्रांती मोर्चाचा संविधान क्रांती मोर्चाचा अटक करा अटक करा हो थांबा तुम्ही अटक करा
संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मला तुझी ती ऍक्टिंग लय आवडली भाऊ. एक मिनिट थांब बेटा थांब. तू रील मध्ये लय चेहरा वेगळा दिसते तुला. असा लय बारका दिसायला मोठा दिसते. मग काय चालू तू शेवटी नाही गेला तू बघा नाही तुला मला ओळखतच नाही. हो हो अटक करा भडव्याला. अटक करा अनिल विद्याला. अटक करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे बोलो रे बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असो. अंतर ठेवा एका जागी. नारे दे नारे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे हम पे बोले. विजय असो. गिरफ्तार करो गिरफ्तार करो. अनिल मिश्रा को गिरफ्तार करो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ. आई 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 थांबा. मुर्दाबाद मुर्दाबाद. RSS मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. RSS मुर्दाबाद. जय भीम. अरे जोर से बोलो. अरे हिम्मत से बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागे नाऱ्याचा आवाज येणं झालं ना. ओ मामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान या मिश्राने केला त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. जय भीम. मिश्राने केला नाही. जमलो कशाला. एवढे लोक जमलो कशाला. अनिल मिश्राच्या मातीला. एवढे लोक जमलो कशाला. अनिल मिश्राच्या मातीला. नुसतं अमित शहा नाही त्या हरामखोर मोहन भागवतच्या मातीला जमलो आपण. एवढे लोक जमलो कशाला. एवढे लोक जमलो कशाला. अरे एवढे लोक
जमलो कशाला? अरे नुसतं त्या मोहन भागवतच्याच नाही तर त्या मोदीच्या मातीला जमलो आपण. एवढ्या लोक जमलो कशाला? एवढ्या लोक जमलो कशाला? एवढ्या लोक जमलो कशाला? बीजेपीला पाडूया म्हणलं की RSS ला गाडी म्हणा. बीजेपीला पाडूया, बीजेपीला पाडूया. नुसतं बीजेपीला पाडून चालणार नाही. बोलाल का? असू द्या, बीजेपी असू द्या, काँग्रेस असू द्या, आता म्हणायचं काँग्रेसला पाडूया. एवढ्या लोक कशाला? एवढ्या लोक कशाला? काँग्रेसला वाटीत काढायला, काँग्रेसला वाटीत काढायला म्हणायचं. एवढ्या लोक कशाला? एवढ्या लोक कशाला? लोकच्या काँग्रेसनं अपमान केला नाही, राष्ट्रवादीनं अपमान केला. लोक कशाला? राष्ट्रवादीच्या मोतीला एवढ्या लोक कशाला? हरामखोर त्यांना गुरुवादी पक्ष बाबासाहेबांचा अपमान करतील. त्या हरामखोराला दरवाजात येऊ द्या तर मताची वेळ आली आहे. या माघार शोधायला चपलाला मारायचं, कुठं न मारा हरामखोराला. ते सगळं व्यवस्थित लोक आहेत. एवढ्या लोक कशाला? एवढ्या लोक कशाला? बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतिगुरू लवजी वस्ताद सावलेंचा, क्रांतिगुरू लवजी वस्ताद सावलेंचा. कुठलेही सगळ्यांना विनंती करतोय, लाल लाल पागोटी गुलाबी सेला, गृहमंत्री मेला त्याच्या मातीला चला. कृपया गुलाबी सेलाचे नारे आहेत. कृपया संयोजन समितीने जे नारे ठरवलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कुठलेही नारे देऊ नये. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सूरत चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, सूरत चांद रहेगा. इधर ओ बाबा चला इकडे. हो म्हणजे इकडे आहे ना ते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी घ्यायला पाहिजे. माईक बोलायच्या हातात आहे, थंड घ्या त्याला. आपल्याला फक्त घोषणा द्यायच्या. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, अनिल मिश्रा मुर्दाबाद. हो, बाकी कोणाच्या बाबतीत आपण शब्द वापरायचा नाही. अनिल मिश्राला अटक करा, अनिल मिश्राला अटक करा. बाबासाहेबांचा मान करणारा म्हणू माझ्या बाबासाहेबांचा मान करणारा म्हणू माझ्या तात्काळ थांबवा, तात्काळ थांबवा. बाबासाहेबांची विटंबना तात्काळ थांबवा, तात्काळ थांबवा, तात्काळ थांबवा. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना थांबवा. संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ठेवलीच पाहिजे, खेचलीच पाहिजे. जातीयवादाची नांगी खेचलीच पाहिजे, खेचलीच पाहिजे, खेचलीच पाहिजे. येईएम हटाओ, लोकशाही बचाव. येईएम हटाओ, येईएम हटाओ,
आरएसएस वालों को। बाकी कार्यकर्त्यांनी थोडं पाठीमागे सरकार बाबा साहब का अपमान करने वालों को, 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 बाबा साहब का अपमान करने वालों को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बस करा, पाणी पाजा रे. जय भीम. चला वरी जाणार रे, जमावाट पटकन जाऊन पटकन या. यांना मी मार्गदर्शन करायला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अरे बंदी मला माफ करा. भाऊ चला हो तुम्ही, चला बरं, असं नाही करायचं. चला 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 चला. वरी कोणालाही जागा कमीच पुरती मग. हे आमचे सगळे भंतेजी गण. जय भीम, वंदामी, धन्यवाद. एक माईक घे ना प्रीतम, माईक घे ना एक. हो आवाज आहे का त्याच्यात? रेंज नाही ना, लेट नाही. लय भारी बोल लागलो, लय मला लय आवडलं. मी तर डान्स केलो. लय भारी झालंय, नाही म्हणता म्हणता. पोस्टर जरा पोस्टर बाजूला. एक मिनिट. फोटो घ्या. एक आणलं होतं म्हणा. एक बाबा राहिले, शाहू महाराज, शिवाजी महाराज राहिले. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा.
व्हिडिओ डायरेक्ट येते सगळं. काय मावशी नाराज आहे तुम्ही? अरे काय माणूस आहे. तुम्हारा नाम रहेगा। अरे जब तक सूरज चांद रहेगा, मेरा नाम रहेगा। अरे जब तक सूरज चांद रहेगा, मेरा नाम रहेगा। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे जोर से बोलो, अरे शांत से बोलो, बिना तान के बोलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे जय भीम। अरे मिश्राचं करायचं काय? दोन माईक आहेत, त्यांनी गाडी थांबवत असते कारण गाडीत माहित झाले मला. हा थांबले त्यांनी गणत झाले. वाघाचा आवाज कसा निघला पाहिजे? हात वर करो. ही साधना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुढे घ्या.
अनिल मिश्राला अटक झालीच पाहिजे. अनिल मिश्राला अटक झालीच पाहिजे. अनिल मिश्राला अटक झालीच पाहिजे. कारण माझा तुमचा आवाज तुम्ही पुढे जाऊन काही फायदा नाही. पाठीमागे थांबा सोबत थांबा ना गाण्याच्या सोबत सांगितलेलं तुम्ही पाठ थांबावं पुढे जाऊन काही फायदा नाही. चला थोडं पाठीमागे सरका पाठीमागे चला चला संविधानाचा संविधान क्रांती मोर्चाचा अनिल मिश्रा मुर्दाबाद संविधान क्रांती मोर्चाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा चला पटपट चला ट्रॅफिक थांबली आई. चला पटपट 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 चला पटपट. अधिकारी अनिल मिश्रा आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करा. ईव्हीएम मशीन हटवून देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्या. भारतातील सत्ता आणि संपत्तीचा न्याय
देशद्रोही संघटन घोषित केलंच पाहिजे. देशद्रोही संघटन देश बचाओ. अनिल मिश्राला अटक झालीच पाहिजे. अनिल मिश्राला अटक झालीच पाहिजे. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपल्याला पुष्पहार अर्पण करायचा आहे. कृपया सर्वांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात येईल. हा मोर्चा कलेक्टर ऑफिस पर्यंत जाईल आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर या मोर्चाचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे. तरी सर्व मोर्चातील मंडळींना विनंती आहे की सर्वजण संविधान क्रांती महामोर्चाची जी जाहीर सभा होत आहे त्या जाहीर सभेमध्ये जी महत्वाची भाषणं होणार आहेत या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ती सारीच्या सारी भाषणं आपण अत्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे. आणि ही जाहीर सभा संपल्यानंतर आपण राष्ट्रपतींच्या साठी प्रधानमंत्र्यांच्या साठी आणि
बसावं। माननीय मनीष भाऊ कावळे त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन बसावं। डॉक्टर प्राध्यापक नातू कंदारे साहेब त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन बसावं। त्याचप्रमाणे संयोजन समितीचे प्रमुख आदरणीय आयुष्यमान रमेश दादा सोनाळे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन बसावं। या मान्यवरांना मी पुढेच एकदा विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसावं। रमेश दादा सोनाळे बाकी ज्यांची नावं घेतली असतील त्यांनी कृपया खालच्या बाजूला येऊन बसावं अशी माझी विनंती आहे। अरे राजा नाव घ्या नाही तर दगड मारतो म्हणाले। या ठिकाणी दिगंबरराव मोरे या ठिकाणी मंचावर आसन संख्या कमी असल्यामुळं मोजक्याच लोकांना आपण मंचावर बोलवलेलं आहे। या ठिकाणी प्रथमतः भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन होऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल। सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे महानायक, चारित्र्य संपन्न ज्ञान महर्षी आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय संविधान संघर्ष क्रांती मोर्चाचे सदस्य, उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माय बहिणींनो, तरुण मित्रांनो, उपासक उपासिकांनो, मित्र हो, गेल्या 4 तासापासून आपण संविधान क्रांतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपला वेळ आपण घालवलेला आहे, म्हणून तुमच्या प्रती सगळ्यात पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो। आता कंदारे साहेबांनी सांगितलं की या मोर्चाला कोणी आलं पाहिजे होतं, कोणी नाही आली पाहिजे होतं। मनीष कावळेंनी सुद्धा हीच गोष्ट सांगितली। मित्र हो, कोण आलं नाही त्याच्यामुळं काही आपलं रुकलं नाही, कारण कोणामुळं आपण थांबणार नाही, कारण आपल्यात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, एवढी क्षमता आहे की आम्ही होत्याचं नव्हतं करू शकतो आणि आजपर्यंत आम्ही करून दाखवलेलं आहे। म्हणून तू आला काय रे, तू गेला काय रे, याची पर्वा आम्ही करणार नाही। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही अनुयायी आहोत। बाबासाहेबांना आम्ही देव मानणारी माणसं नाहीत, तर बाबासाहेबांना आम्ही आमचा बाप मानणारी माणसं आहोत। म्हणून बापासाठी जे जे करता येते ते करण्याची मानसिकता, त्याला लागणारी तयारी, त्याला लागणारी क्षमता ही सर्व रूपाने आमच्यामध्ये सम्मिलित आहे। म्हणून काळजी करण्याचं आम्हाला काही कारण नाही। कोण येतील, कोण जातील, यारे आणि जारे। मित्रहो, अनिल मिश्रा या माणसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांना गंदा आदमी म्हणून संबोधलं। बाबा साहब को खत्म करना है, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का संविधान खत्म करना है, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की अस्मिता को, अस्तित्व को मिटाना है। मला असं वाटतंय की अनिल मिश्राच्या मायनं त्याच्यासारखे आणखीन 10-20 जण अजून ठेवले तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाल वाकडं होऊ शकत नाही, कारण करोडो लोक बाबासाहेबापुढं वंदन करणारे आहेत। बाबासाहेबांना जीव की प्राण मानणारे आहेत। बाबासाहेबांच्या प्रति प्राणाची आहुती देण्याची मानसिकता बाळगणारे आहेत। आम्ही नामांतराच्या लढाईमध्ये दाखवून दिलं। नामांतराची लढाई आम्ही 17 वर्ष लढली, 126 जणांनी मरण पत्करलं। मग तो नांदेडचा मवाडे असेल, गौतम वाघमारे असेल, सुहासिनी बनसोडे असेल, प्रतिभा तायडे असेल, अशा तरुणांनी मरण पत्करलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाड्या विद्यापीठाला दिलं पाहिजे ही मानसिकता ही त्यांनी बाळगली होती। पण शरद पवारांनी आमचा विश्वासघात केला। शरद पवारांनी आमच्यावर
खूप मोठा वार केला आणि तो वार अंधाऱ्या रात्री केल्यासारखा केला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाड्याला मिळावं, म्हणजे त्यात नांदेड सामील व्हावं ही आग्रहाची विनंती असताना नांदेडला वगळून वेगळं मराठवाडा स्वामी रामानंद तीर्थ एका संन्यासाच्या नावानं इथं मराठवाडा विद्यापीठ त्यांनी काढलं आणि औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ काढून मराठवाड्याचं ठिगळ लावलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अर्धवट देऊन त्या विद्यापीठाला मंजुरी दिली. म्हणून त्या काळापासून आजपर्यंत शरद पवारांचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आलेलो आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णत्वानं तुम्ही स्वीकारायला हवं होतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही अब्जोपती झालात, करोडपती झालात. बाबासाहेबांच्या संविधानाची वाट लावत तुम्ही भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला, हिमालय उभा केला. पेशव्यांचा पराभव केला. 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कचा कचा कापून टाकलं आणि तो पराभव त्यांनी आपला महारांचा पराभव म्हणून दाखवला. आणि सिद्धनाथ महाराजांचा जेव्हा सत्कार इंग्रजांनी ठरवला त्यावेळेस त्या सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं, हा सत्कार माझा नाही व्हायला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाचा झाला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाच्या एकीचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या एकात्मतेचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या समतेच्या भूमिकेचा झाला पाहिजे. म्हणून त्या सिद्धनाथ महाराजांनी स्वतः सत्कार स्वीकारला नाही तर त्या समस्त महाराला त्यानं ती शाबासकी दिली आणि त्या इंग्रजाच्या पुढे महाराजांचं कौतुक सिद्धनाथ महाराजांनी केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, आपण हक्क अधिकारापाशी लढलं पाहिजे, नैतिकता आपल्यामध्ये ती असली पाहिजे, आपण बुद्धिवादी असलो पाहिजे, आपण हक्क अधिकाराच्या पदावर गेलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्यामध्ये ठासून भरवली. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्र हो, आपण शिकलो म्हणून आज सत्कार माझा नाही व्हायला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाचा झाला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाच्या एकीचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या एकात्मतेचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या समतेच्या भूमिकेचा झाला पाहिजे. म्हणून त्या सिद्धनाथ महाराजांनी स्वतः सत्कार स्वीकारला नाही तर त्या समस्त महाराला त्यानं ती शाबासकी दिली आणि त्या इंग्रजाच्या पुढे महाराजांचं कौतुक सिद्धनाथ महाराजांनी केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, आपण हक्क अधिकारापाशी लढलं पाहिजे, नैतिकता आपल्यामध्ये ती असली पाहिजे, आपण बुद्धिवादी असलो पाहिजे, आपण हक्क अधिकाराच्या पदावर गेलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्यामध्ये ठासून भरवली. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्र हो, आपण शिकलो म्हणून आज आपण बोलू शकलो, आपण संघटित झालो म्हणून आज मोर्चाच्या रूपामध्ये एकत्र येऊ शकलो आणि आपण या अनिल मिश्राला धडा शिकवण्यासाठी जेवढा संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागेल तेवढी कडवी भूमिका घेण्याची मानसिकता या प्रत्येक महाराची, पूर्वाश्रमीच्या आणि आजच्या बौद्ध समाजाची आहे, बहुजन समाजाची आहे, ओबीसी समाजाची आहे. या सर्वांनी लक्षात घ्यावं आणि कुठल्याही ब्राह्मणानं आमच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न करू नये. शारीरिकदृष्ट्या आम्ही केव्हाही तुमच्याकडून पराभव स्वीकारणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांची औलाद आहोत. 32 डिग्र्या आणि 9 पैशाचं ज्ञान असलेला तो ज्ञान महर्षी, त्याची आम्ही औलाद आहोत. तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या हरवण्यामध्ये आम्ही कधी तत्सुबत सुद्धा कमी पडणार नाही एवढं मात्र नक्कीच आहे. मुकाबला करायचा असेल तर बौद्धिक क्षमतेवर, बौद्धिक ताकदीवर तुम्ही आमच्या बरोबर मुकाबला करायला या. मित्रहो, तुम्हाला लक्षात असू द्या, एक त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असताना लाखो लोक
रस्त्यावर येत असतात। बाल बाळांतीन झालेली आमची माय बहीण, उद्या मरणारा आमचा माणूस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी रखरखत्या उन्हामध्ये रोडवर असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जय घोषणा करीत असतो। त्याच्यातून तुम्ही आमच्यातली क्षमता ओळखा आणि आमच्या संबंधानं कुठं बोलण्याचा प्रयत्न करा। अनिल मिश्रा हा एकटा बोलला नाही, तो बोलला नरेंद्र मोदी। जो नरेंद्र मोदी बहुराष्ट्रीय परिधान मंत्री आहे, त्या परिधान मंत्र्याचा सहारा, सत्तेचा आश्रय त्याला मिळालेला असल्यामुळे अनिल मिश्रा बोलू शकला। अन्यथा अनिल मिश्राची काही अवकाश नाही। एक महाराजचा वकील ज्यानं आव्हान केलं, मी युट्यूबवर त्याचं भाषण ऐकलं, त्यानं आव्हान केलं की अनिल मिश्रानं आमच्या बरोबर एखाद्या केसमध्ये कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करावी आणि आम्हाला हरवून दाखवावं, आम्ही आज आमची वकिली सोडून टाकतो। एवढी ज्ञानाची धमकी देणारा जर ते महार असेल तर मला असं वाटतंय की अनिल मिश्रानं स्वतःला सावरून घ्यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती याच्यानंतर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर मित्र हो, गल्लीपासून शहरापर्यंत, शहरापासून जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत, राज्यापासून देशापर्यंत होळीच पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याचं भान ठेवा। सिद्धार्थ महाराजची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची ही अवलाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही अवलाद, ही वंशावळी सिद्धार्थ महाराजांची, बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ही वंशावळी कधीही तुमच्याकडून मात खाणार नाही, एवढं मात्र नक्की। हा तुम्हाला शेवटचा इशारा आहे की आमच्या संबंधानं बोलत असताना तुम्ही तुमच्या क्षमतेचा विचार करा, तुम्ही तुमच्या ताकदीचा विचार करा आणि मगच आमच्याशी खेटण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगतो। आपण फार वेळापासून बसलात, मोर्चा निघाला तेव्हापासून पोलीस प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त लावला। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चाला व्यवस्थित नेण्याचा प्रयत्न केला आणि मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व आंबेडकरी मित्रांनी, आंबेडकरी अनुयायांनी, तरुण मित्रांनी मदत केली, म्हणून त्यांच्या प्रती, सर्वांच्या प्रती आभार मानतो। महसूल प्रशासनाचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब आणि आमचे आंबेडकर साहेब या सर्वांच्या प्रती सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रात्र वैराची आहे, रात्र वैराची आहे। आपण थांबलं पाहिजे, आपण समजलं पाहिजे, आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे। निवडणुकीचा काळ आलेला आहे, जो बाबासाहेबांचं नाव घेईल त्याच्यासाठीच वोट दाबा, जो बाबासाहेबांचं नाव घेणार नाही त्याच्यासाठी पाय ठेवा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी निवडून येतील, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या देशामध्ये राज्य करतील, सत्ता करतील, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतील, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद। धन्यवाद रमेश दादा। यानंतर अगदी शेवटचं भाषण RSSचे सरसंघचालक केसी सुदर्शन याच्या आधी होते। केसी सुदर्शन दीक्षाभूमीवर गेले भारत भ्रमण करण्याला निघाल्याच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून बाबासाहेबांना वंदन केले आणि बाबासाहेब, तुमच्या संविधानाच्या माध्यमातून मी भारत भ्रमण करून समरसता मंचच्या नावानं समस्त समाज, मग तो ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल, या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न मी करणार आहे, त्याच्यासाठी मला तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या, अशा पद्धतीची विनंती त्या केसी सुदर्शननं दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर डोकं ठेवून केली होती। आणि त्याच्यानंतर तो जेव्हा त्या गेटच्या बाहेर आला तर त्या मूर्खानं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही कचरा कुंडीत फेकून देण्याच्या लायकीची झालेली आहे, म्हणून ती घटना आपल्याला संपवण्याची आहे, याच्यासाठी मी भारत भ्रमण करीत आहोत, अशा पद्धतीची भूमिका घेतली। जेव्हा तो नांदेडच्या वारीला आला होता मित्रहो, त्याच्या चालत्या गाडीवर, चालत्या मोटरसायकलनं येऊन त्याच्यावर मी उडी मारली आणि त्याला माझ्या भाषेत, मी असल महाराजची औलाद आहे या भाषेमध्ये शिव्यांची वाकोळी वाहिली आणि त्याचा मी खूप मोठा सत्कार केला। मित्रहो, मला असं म्हणायचंय
की केसी सुदर्शन तुमचा बाप होता, तुमच्या बापानं आमच्या बापाबाबतीत एक अपशब्द वापरला, बापानं लिहिलेल्या त्या ग्रंथाच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत अपशब्द वापरला, त्याचा बदला आम्ही तुमच्या ढुंगणावर लात मारून घेतला, हे तुम्ही लक्षात ठेवा. माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही हे काळ समजू नका. जो काळ पेशव्यांचा होता, त्या पेशव्यांच्या काळामध्ये महाराच्या गळ्यामध्ये मडकं होतं, त्याच्या कंबरेला झाडू होता, त्याला बोलण्याची संधी नव्हती, त्याच्या सावलीचा बाट होत होता, त्याच्या आवाजाचा बाट होत होता. एवढा अन्याय तुम्ही आमच्यावर केला, एवढा अत्याचार तुम्ही आमच्यावर केला. पण त्या सिद्धनाथ महारानं त्या पेशव्याला एकदा सांगितलं होतं की इंग्रजाच्या विरुद्ध भारत माझा देश आहे, माझ्या देशावर इंग्रजांचं आक्रमण आहे, माझा देश पारतंत्र्यात गेलाय, त्याला जर स्वातंत्र्य करण्यासाठी तुम्ही कितीही जातीवादी असा, मला तुमच्या बरोबर इंग्रजाचा पराभव करण्यासाठी लढण्याची माझी तयारी आहे. फक्त तुम्ही आम्हाला एवढंच करा की आमच्या गळ्यातलं मडकं आणि आमच्या कमरेचा झाडू काढून टाका आणि आम्हाला सन्मानानं वागवा. त्या पेशव्यानं अतिशय उर्मटपणानं, त्या हरामखोरानं सिद्धनाथ महाराला सांगितलं, सुईच्या टोकावर बसेल एवढा सुद्धा सन्मान आमच्याकडून तुम्हाला मिळणार नाही. असं मिळाल्याच्या नंतर, असं बोलल्याच्या नंतर सिद्धनाथ महाराज तार तिथून बाहेर निघून गेला. 500 महारांना जमा केला, कारण महार ही शूरवीरांची औलाद आहे, पराक्रम्यांची औलाद आहे. लढाईमध्ये कधीच पाठ दाखवणारी औलाद ही महारांची नाही, हे सिद्धनाथ महारानं सिद्ध करून दाखवलं. आणि 1 जानेवारी 1818 मध्ये पेशव्यांचा पराभव केला. 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कचा कापून टाकलं आणि तो पराभव त्यांनी आपला महारांचा पराभव म्हणून दाखवला. आणि सिद्धनाथ महाराजांचा जेव्हा सत्कार इंग्रजांनी ठरवला, त्यावेळेस त्या सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं, हा सत्कार माझा नाही व्हायला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाचा झाला पाहिजे, हा सत्कार माझ्या समाजाच्या एकीचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या एकात्मतेचा झाला पाहिजे, माझ्या समाजाच्या समतेच्या भूमिकेचा झाला पाहिजे. म्हणून त्या सिद्धनाथ महाराजांनी स्वतः सत्कार स्वीकारला नाही, तर त्या समस्त महाराला त्यानं ती शाबासकी दिली आणि त्या इंग्रजाच्या पुढे महाराजांचं कौतुक सिद्धनाथ महाराजांनी केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, आपण हक्क अधिकारापाशी लढलं पाहिजे, नैतिकता आपल्यामध्ये ती असली पाहिजे, आपण बुद्धिवादी असलो पाहिजे, आपण हक्क अधिकाराच्या पदावर गेलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी आपल्यामध्ये ठासून भरवली. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रहो, आपण शिकलो म्हणून आज आपण बोलू शकलो, आपण संघटित झालो म्हणून आज मोर्चाच्या रूपामध्ये एकत्र येऊ शकलो. आणि आपण या अनिल मिश्राला धडा शिकवण्यासाठी जेवढा संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागेल, तेवढी कडवी भूमिका घेण्याची मानसिकता या प्रत्येक महाराची, पूर्वाश्रमीच्या आणि आजच्या बौद्ध समाजाची आहे, बहुजन समाजाची आहे, ओबीसी समाजाची आहे. या सर्वांनी लक्षात घ्यावं आणि कुठल्याही ब्राह्मणानं आमच्या बरोबर खेटण्याचा प्रयत्न करू नये. शारीरिकदृष्ट्या आम्ही केव्हाही तुमच्याकडून पराभव स्वीकारणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबाची औलाद आहोत. 32 डिग्र्या आणि 9 वैश्याचं ज्ञान असलेला तो ज्ञान महर्षी, त्याची आम्ही औलाद आहोत. तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या हरवण्यामध्ये आम्ही कधीही तसुभर सुद्धा कमी पडणार नाही, एवढं मात्र नक्कीच आहे. मुकाबला करायचा असेल तर बौद्धिक क्षमतेवर, बौद्धिक ताकदीवर तुम्ही आमच्या बरोबर मुकाबला करायला या. मित्रहो, तुम्हाला लक्षात असू द्या, एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असताना लाखो लोक रस्त्यावर येत असतात. काल बाळांतीन झालेली आमची माय बहीण, उद्या मरणारा आमचा माणूस,
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी रखरखत्या उन्हामध्ये रोडवर असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जय घोषणा करीत असतो. त्याच्यातून तुम्ही आमच्यातली क्षमता ओळखा आणि आमच्या संबंधानं कुठं बोलण्याचा प्रयत्न करा. अनिल मिश्रा हा एकटा बोलला नाही, तो बोलला नरेंद्र मोदी. जो नरेंद्र मोदी बहुराष्ट्रीय परिधान मंत्री आहे, त्या परिधान मंत्र्याचा सहारा, सत्तेचा आश्रय त्याला मिळालेला असल्यामुळे अनिल मिश्रा बोलू शकला. अन्यथा अनिल मिश्राची काही अवकात नाही. एक महाराष्ट्र वकील ज्यांना आव्हान केलं, मी युट्यूबवर त्याचं भाषण ऐकलं, त्यानं आव्हान केलं की अनिल मिश्रानं आमच्या बरोबर एखाद्या केसमध्ये कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करावी आणि आम्हाला हरवून दाखवावं, आम्ही आज आमची वकिली सोडून टाकतो. एवढी ज्ञानाची धमकी देणारा जर ते महार असेल तर मला असं वाटतंय की अनिल मिश्रानं स्वतःला सावरून घ्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती याच्यानंतर कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर मित्र हो, गल्लीपासून शहरापर्यंत, शहरापासून जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत, राज्यापासून देशापर्यंत होळीच पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याचं भान ठेवा. सिद्धनाथ महाराजची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची ही अवलाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही अवलाद, ही वंशावळी सिद्धनाथ महाराजांची, बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ही वंशावळी कधीही तुमच्याकडून मात खाणार नाही. एवढं मात्र नक्की. हा तुम्हाला शेवटचा इशारा आहे की आमच्या संबंधानं बोलत असताना तुम्ही तुमच्या क्षमतेचा विचार करा, तुम्ही तुमच्या ताकदीचा विचार करा आणि मगच आमच्याशी खेटण्याचा प्रयत्न करा. एवढंच सांगतो. आपण फार वेळापासून बसलात, मोर्चा निघाला तेव्हापासून पोलीस प्रशासनानं अतिशय चोख बंदोबस्त लावला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चाला व्यवस्थित नेण्याचा प्रयत्न केला आणि मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व आंबेडकरी मित्रांनी, आंबेडकरी अनुयायांनी, तरुण मित्रांनी मदत केली. म्हणून त्यांच्या प्रती, सर्वांच्या प्रती आभार मानतो. महसूल प्रशासनाचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब आणि आमचे आंबेकर साहेब या सर्वांच्या प्रती सुद्धा ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची आहे. आपण थांबलं पाहिजे, आपण समजलं पाहिजे, आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीचा काळ आलेला आहे. जो बाबासाहेबाचं नाव घेईल त्याच्यासाठीच बोट दाबा, जो बाबासाहेबाचं नाव घेणार नाही त्याच्यासाठी पाय ठेवा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी निवडून येतील. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या देशामध्ये राज्य करतील, सत्ता करतील, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. मोर्चा पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ काय एवढं म्हणले की आता आपण इकडे नगर परिषदेकडे आहे, नगर परिषदेत मतदान केलं, निवडणूक नाही का, त्याच्या अनुषंगाने तिकडे आहे. मी बोलतो म्हणे आपण उद्या उद्या जावं असं माझी विनंती असणार. आमच्या विनंतीला आम्ही नेहमीच मान देतो. आमच्या आंदोलनाला तर मान देतो. एसपी साहेबाला आपण एसपी साहेबाला आपण बोलू शकता. ते दोघंही जण जॉईंट विजिट आहे. कलेक्टर साहेब बोलतो म्हटल्यानंतर परत म्हणजे मी बोलणं आपण डायरेक्ट मी एसपी साहेबांना सांगू पाहिजे. साहेब बोलतो म्हणजे बोलतेच विषय 3 दिवस आपण उद्या सकाळी करू शकता असं मी तुम्हाला सांगतो. 100% मी संध्याकाळी परत तुम्हाला एकदा फोन करून सांगतो. उद्या केव्हा येत नसते. तुमच्या विनंतीला मान्य
मी सकाळी येतो तुम्हाला बोलतो. सर, नांदेड शहरातल्या विविध पोलिसांमध्ये पुनरावलोकन करायचं आहे. प्राथमिक पोलीस शिवाजीनगरला करायचं आहे. आमच्या लहानपणी घोषणा होती, आठो बाजू आया तराजू. प्रदीप नागापूरकर, कुलतडीकर, दस्तूरकर, त्यांच्या संघ नजीर अहमद बाबा, आठो बाजू आया तराजू.